ही कुठेतरी कृतज्ञता आहे ठेवायची म्हणून भगीरथ दादा मैदानामध्ये आले आणि एक भाऊ ताईच्या मदतीने धावून आला अशी बाबा दादांनी व्यक्त केली. काय सांगणार? नाही, नक्कीच ते खरं आहे. कारण तुम्ही बघितले आहे नानांची 9ची इलेक्शन तुम्ही बघितलेली, 14ची बघितलेली आणि 19ची देखील तुम्ही बघितलेली. ज्याप्रमाणे शिंदेसाहेब नानाच्या पाठीमागे राहत होते त्याचप्रमाणे नानांनी देखील या मतदारसंघातून आपल्या पंढरपूर मंगळ्यातून नेहमीच शिंदेसाहेबांना लीड देण्याचं काम केलेलं आहे. आणि खरं तर ताईंनी देखील ज्यावेळेस आमचा अडचणीचा काळ होता त्यावेळेस त्यांनी दादाच्या पाठीमागे बघण्याचं काम केलेलं. हाच भावना मनात घेऊन आम्ही दोघांनी पण ताईंच्या पाठीमागं भक्कम उभारण्याचं काम केलं. आणि खरं सांगू का, आपल्याला लोकशाही जिवंत ठेवायची आणि लोकांची कामं करून आणायची. गेल्या 10 वर्षात तुम्ही बघितले की म्हणजे समोरचा खासदारच अवेलेबल नव्हता. त्यामुळे लोकांनी आपल्या म्हणजे भावना कुणाकडे व्यक्त करायच्या अशी परिस्थिती निर्माण झाली असताना ताईंचं काम आहे सोलापूर मतदारसंघात, त्यांच्या मतदारसंघात काम आहे आणि त्या कामाच्या याच्यावरच ते आपल्या समोर येत आहे. त्यामुळे आपण देखील काम करणाऱ्या माणसाच्याच पाठीमागून अदृश्य शक्तीवर विश्वास ठेवू नका असं मग आपण म्हणतो. तेच मग अदृश्य शक्तीवर विश्वास ठेवू नका म्हणजे अदृश्यच होते. तुम्हाला दिसले का खासदार? गेले 2 खासदार तुम्हाला दिसले का? पत्रकार बंधूंना तरी दिसलेत का बाईट द्यायला तरी? ताई खरं तर 2000 नानांनी सुशीलकुमार शिंदेला मोठं मताधिक्य तुम्ही सांगितलं या ठिकाणी. पण सुशीलकुमार शिंदे साहेबांनी 2014ला नानाला तिकीटला विरोध केला होता. 2019ला नाना उभं राहिले असताना काळुंके सरांना त्यांनी उमेदवारी दिली होती. त्याकडे कसं बघतं? चुकीचे गैरसमज असतात थोडेफार. त्याच्याकडे आपण कसं आहे ना, नवीन ह्याच्यासोबत चालायचं असतं. ताई काम करणारी व्यक्ती आहे, त्यांच्या मतदारसंघात त्यांचं चांगलं काम आहे आणि आपल्या सगळ्या तरुणांना मी फक्त म्हणजे वकील इंजिनियर डॉक्टरबद्दल बोलत नाही, पत्रकारांना सुद्धा आपल्याला पण कामाची गरज असते. तर काम करणारी व्यक्तीच्या सोबत राहावं एवढीच अपेक्षा माझी आहे. कारण गेली 10 वर्ष आपण खूप 20 वर्ष पाठीमागे गेल्यासारखं झालेलं आहे आणि आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपल्या पुढे कोणीच नव्हतं. भाजप म्हणते की महिलांसाठी आम्ही भरपूर काम केलं, पण आज महिलांचा पाठिंबा महाविकास आघाडीला काय काम केले ते तुम्ही सांगा? गॅस दिलं, सबसिडी दिली, गॅस एसटी मोफत केली. गॅस दिलं पण किती थट्टा केली महिलांची. गॅस दिला, काँग्रेसच्या काळात गॅस 300 रुपयाला होता आणि आता 1200 रुपये झाले. गोरगरीब महिलांची 200 रुपयेवर कामाला जाते, तिला 1200 रुपयाचा गॅस महिन्याला परवडणार आहे का? त्या महिला भगिनी सगळ्या दोन भांडी बरं ते पण जाऊ द्या. दुसरी गोष्ट बघा की आपण 200 रुपयेवर काजरीला जातो दिवसाला आणि थोडी तेल आपण खातो, ज्या तेलाची किंमत 200च्या वर आहे. तर एक महिला जी आपल्या पोटाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दिवसभर 200 रुपयासाठी राबते, तिला ते परवडण्याजोगं आहे का? लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपे परिवाराला पुन्हा पंतप्रधान मंडळामध्ये वातावरण राजकीय निर्माण झाले. मग पुढे ऑक्टोबर महिन्यामध्ये विधानसभेला भालके परिवारात कोण दिसेल? ताई दिसेल का दादा? दादा दिसतील. मी मागेच क्लिअर केलेलं आहे सगळ्यांसमोर की मी नक्कीच आमदारी होणार आहे आणि होणारच आहे. दादा दिसतील. दादा दिसतील. ताई पंढरपूर शहरातील अनेक गोरगरीब नागरिकांना MRI नसल्यामुळं, कॉटेज हॉस्पिटलमध्ये MRI नसल्यामुळे झळ पोचत आहे. खाजगी दवाखान्याकडून लूट होत आहे. त्या गोष्टी तुम्ही एक डॉक्टर आहात काय, आणि नानाने त्यासाठी प्रयत्न केला होता जिवाळ्यापासून. मी मगाशीच व्यक्त होताना सांगितले की आपल्यासाठी आवाज उठवणारा व्यक्तीच आपल्यातून निघून गेला. त्यामुळे ह्या पंढरपूर तालुक्याचं, मंगळवेढा तालुक्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. ज्या लोकांना नागरिकांच्या समस्या असतील त्याबद्दल माहितीच नाही, असे लोक आपल्या समोर लोकप्रतिनिधी म्हणून आहेत. तर हे होणारच आहे. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित होऊन येणाऱ्या पुढच्या काळात योग्य उमेदवाराला मतदान करावं असं माझी इच्छा आहे. कारण मी डॉक्टर आहे. मगाशी कारंगे सरांनी सांगितलं की जे उपकरणं असतात डॉक्टरांची त्याच्यावर कारखान्याची GST आकारली जाते आणि ही डॉक्टरांची व्यथा झाली. पण खरं सांगू का तुम्हाला, ग्रामीण भागात ज्यावेळेस मी फिरते त्यावेळेस ज्या गरीब लोक आहेत, जे कष्टकरी आहेत, जे शेतकरी आहेत, तुम्हाला माहिती आहे की जीवावर उदार होऊन शेतात रात्रीचं काम करावं लागतं. आपल्या शरीराला एखादी इजा झाली किंवा एखादं दुखणं बाईच माणसाचं असू द्या किंवा इतर वर्गाचा असू द्या, ते दवाखान्यात जायला कचरतात. ह्या GST उपकरणांवरती म्हणजे उपकरणांवरती GST लादल्यामुळं इतर खर्च पण दर पण वाढले ना हॉस्पिटलचे. तर दवाखान्याला जास्ती खर्च येतो म्हणून ते आपला आजार अंगावर काढतात. एवढी वाईट आणि दयनीय अवस्था या सरकारने केली आहे आणि कुठंतरी याच्या विरोधात आपण निषेधार्थ उतरलं पाहिजे. यासाठी ताईंच्या पाठीमागे उभं राहायचं. ताई, आता तुम्ही डॉक्टर आहात आणि आता तुम्हीच विषय काढला म्हणून एक प्रश्न उपस्थित राहतो की डॉक्टरांचे प्रश्न जेन्युइन आहेत, त्याच्याबद्दल काही दुमत नाही, परंतु जे रुग्णांचे प्रश्न आहेत म्हणजे खाजगी रुग्णालयामध्ये जेव्हा रुग्ण उपचार घेतात गोरगरीब,
पैसे नसतात, सरकारी योजना अनेक आहेत, पण आपल्या पंढरपुरात असा एक ट्रेंड सध्या चालू आहे की कोणत्याच सरकारी योजनेत रुग्णाला बसवायचंच नाही, तो पात्र असेल तरीही असा एक ट्रेंड चालू आहे. त्या संदर्भातही आपण आवाज उठवला पाहिजे, कारण जसे डॉक्टर आपले तसे रुग्ण पण आपलेच आहेत. नक्कीच उठवला पाहिजे. आणि या अगोदर पण माझ्या माध्यमातून वैयक्तिक म्हणजे कुठे हे होत नसेल, पण माझ्या माध्यमातून ज्या हॉस्पिटल योजना आहेत तिथून एखादा डॉक्टर जर त्या रुग्णाला घेत नसेल तर मी नेहमीच आवाज उठवलेला आहे, दादांनी आवाज उठवलेला आहे. आणि इथं साधना काकू आहेत, लेडीज आहेत, मी पण मला फोन करतात. इव्हन कॉटेजची पण एखादी तक्रार असू द्या, तिथं त्या व्यक्तीला सोय होऊ द्या मिळवून देण्यासाठी मी नेहमीच आवाज उठवत असते. आणि मी काही इलेक्शन पुरतं फिरत नाही, मी रोज आणि 24 तास जनतेच्या संपर्कात आहे आणि तुमच्या म्हणजे जनतेच्या सेवेसाठी मी 24 तास उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही जो हा प्रश्न मांडला तो मी करतच आहे. पण इथून पुढच्या काळात जर तुम्ही असं आढळलं, तुमच्या माध्यमात आलं, तर तुम्ही नक्कीच मला संपर्क करावा, मी नक्कीच ते काम करेन. काही महिलांचं संघटन तुमच्यासारखं पंढरपूर तालुक्यात कुणाचंही नाही आहे, तुमच्याकडे मजबूत महिला संघटन आहे. आता तुम्ही प्रणितीताई शिंदे यांना पाठिंबा दर्शवला आहे, तर या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महिलांसाठीचे काही वेगळे मेळावे मतदार जनतेसाठी वगैरे काय असे काही प्रोग्राम आपण करणार आहोत वेगळे? नाही, नक्कीच करू. खरं तर महत्त्वाची गोष्ट काय आहे माहिती आहे कसं आहे की उपलब्ध होणारा खासदार आपल्याला मिळणार. एखादी मला योजना घ्यायची करायची इच्छा माझ्या मनात खूप आहे, पण जो घडवून देणार आहे तोच समोर नसेल तर मी मांडणार कुणावर आहे कसे असं आहे ना. तर त्यामुळे काम करणारा व्यक्ती जर आपल्यासमोर असा, नानांनी एक सवय लावली होती की लोकांच्या घरापर्यंत जाऊन कामं केली आहेत नानांनी. आणि हीच सवय तालुक्यातील मंगळवेढा, पंढरपूरच्या टोकापासून ते मंगळवेढ्याच्या टोकापर्यंत आज कुठल्याही व्यक्तीला विचारलं तर आजही नानांचं नाव आदराने घेतलं जातं. ही त्या नानांच्या कामाची पोचपावती आहे. आणि हे उपलब्ध होणारा एखादा व्यक्ती आपल्याला भेटत असेल तर नक्कीच ही योजना आपण पुढे चालवू शकतो. ठीक आहे, तुम्हाला शुभेच्छा आमच्या